दौलताबाद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक गाव असून येथे देवगिरीचे यादव यांचा हा ऐतिहासिक किल्ला देवगिरी महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरले आहे. राष्ट्रकूट राज्यातील श्री भल्लव याने इसवी सन 756 ते 772 या काळात हा किल्ला उभारला. महाप्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूस चांद मिनार नावाचा मनोरा दिसतो. बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य, मौर्य, शुग, सातवाहन, हल, शक, सातकर्णी, वाकाटक, नल, विंध्यसेना, प्रवरसेना, राष्ट्रकूट यांच्यानंतर 12व्या शतकाच्या शेवटी 25 वर्षात देवगिरीचे यादवांचा उदय झाला. पहिल्या सेऊणचंद्राच्या सेऊण देशात नाशिक ते देवगिरीचाही समावेश होतो. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील 5वा भिल्लमा या राज्यपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे येथून राज्य चालवले. गुणाजी पाटील द मराठा यांच्याकडून आपण इतिहास जाणून घेऊ थोडा ह्या किल्ल्याचा. हे किल्ला बांधलेला आहे बघा देवगिरीच्या यादव घराण्याने. नंतर मग छत्रपतीच्या हाताखाली पाटील थोडी येऊन आले ते हलक्यामध्ये सांगा. अजून हा किल्ला बांधलेला आहे बघा यादव घराण्याने 13व्या शतकात. अच्छा. नंतर मग हे शिवाजी महाराजच्या हाताखाली आला होता. नंतर छत्रपती संभाजी महाराज. अच्छा. नंतर मग आपल्या हिंदू राजासोबतच होता राजाराम. नंतर मी जन्म घेतो. नंतर हा आला यांच्या हातात किल्ला दिला नाही. थोडा ज्याला आपण बुरुज म्हणून ओळखतो. पण नाही आलो ना अजून. एक टप्पा एक फ्लोर झाला आहे. हा देवगिरीचा किल्ला बघण्यासाठी आपल्याला 700 ते 800 पायऱ्या वर चढावं लागेल. तर आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. माझ्यासोबत माझे मित्र आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा किल्ला मी पूर्ण दाखवेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. डायरेक्शन राहते का तुला? शिवाजी महाराजचे माणसं धरून आलं ना आपल्याला. अरे बाबा ये है ना असली. यहाँ पर लगेगी नहीं. कोण रे मोऱ्यासारखं बोलला मग. हो
चला रे भुवन कान गाणं लावून दे ना बे. चालला बे रित्या हा, हा, हा. गाणे वाजवते अरे ला बारक्या तू चढला आपण हजेरी लावली आहे आपली इथं. आता ट्रेकिंगला मजा येईल. येणार नाही पाऊस नाही येऊ दे. पावसात ट्रेकिंग करायला मजा आहे. रिझर्वेशन करून साईडने पोरगी भेटून जाऊ. नाही रे पुणे त्या दिवशी सारखी गुणाजी पाटील गेले पाटील गेले. पाटील चालले स्वर्गामध्ये. उतरताय काम जास्त चष्मा बे चष्मा वाव. किती पाणी पाहिजे 1600 मीटर मला क्लीन राहत असं तो आउट ऑफ 1600 मीटर याचं तुम्ही दिली का नाही पोलीस अबे तू पेपरच्या नीचे पाण्याला असून लवला पकडत होता. नाही नाही जात होता का तिथं बे तुमच्या घरात ब्लॉग बिघडून बे माझा बे. भाषा बरोबर वापरा. ते म्यूट कर जो हा तर तोंड टाका लागेल. शब्द चांगला नाही गाणे घेऊन टॉक्सिक लँग्वेज. तुम्ही नाही दिले कोणी पोलीस खाली सगळे कळकल असतो. हे सगळ्यात आउट ऑफ आहे. 90च्या पर ग्राउंड नाही असं ग्राउंड नाही त्याची पॉइंट निघली. पेट भर गया उसका रात में बैठना पड़ेगा उसके साथ. हालत बघा आमच्या मावड्यांची. ना मल आहे ना मल ते राहत होती बघा. अरे अरे ते मारो पाहिजे आम्ही पण अजून अरे ए ले चक्कर मार बे राम रे. फायनली आम्ही पोहोचलो किल्ल्यावरती. कोणता आपला खूप मोठा प्रवास आमचा. कोणता बे वर का बे अजून. अजून 10% पाहिजे का सांगा ना पाटील काहून तुम्ही अशी करता. मग तुम्ही बिना आरक्षणाचा लागला लावते आम्ही कोण मग 10% देऊन बिना आरक्षण कुठलं भाग 10% मी आता भेटले 4 महिने झाले. जरांगे पाटील बसून लाभ घेऊन यांचं भांडण आरक्षणाचा चालू आहे. वाद 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 एनटी वाला एनटी वाला किती टक्के आरक्षण आहे 3% आरक्षण आहे. किती राव 3% मग काय करायचं आम्हाला लोकसंख्या आहे 30%. आम्हाला दोन आमची लोकसंख्या 30% आहे 15% आरक्षण पाहिजे 15% माहिती काढता बाहेरच्या त्याला जाऊन सांग मुख्यमंत्रीला मला काय सांग मुख्यमंत्री येणार उद्या. बहुत स्पीड न चालले नाही. आपल्या बाप्पांचं मंदिर इथं. गणपती बाप्पा. हा? गणपतीची मूर्ती तुटली नाही म्हणलं काहून का तोडलं मग. हाय रे खाली ते मुसलमानाचा दिवस आहे म्हणून लावतात ना म्हणून म्हणतात. पहिलं होता कोणाचा किल्ला आपला. यादवाचा होता ना ते मुसलमानाचा कसा झाला? काही दिवस त्याची राज्य होतं इथं कोणाचं मुसलमानाचं होतं ना रे. नंतर मंदिर बांधलं नाही ना पहिले यादव काढायचं होतं. त्यानंतर मंदिर बांधलं. ते कसं काय ते त्याने जर तोडलं असतं तर मग जास्त वादावाद झाल्या असते ना. मग किती आनंद मग पाहिजे होतं एखादी कोणतरी चांगलं. तेव्हा मजा आली इकडे आहे ना बे औरंगाबाद वंश असतं तू चादर चढवायला आले. अरे इथून फेकून द्या खाली तर अशा प्रकारे गडाची चढणी करून आम्ही आता उतरणी करत आहोत. चढायला जेवढा त्रास होते उतरायला काहीच नाही वाटत आहे का नाही. होटल काहीच वाटत नाही. कसा अनुभव कसा होता सिकंदर भाऊ? एक नंबर. भाऊ सांगा बरं कसं वाटलं. भारी होता. भारी ना. भारी वाटलं म्हणते सर्वांना पण माझीच फाटली.
पाटील जाग्यावरूनच नाही म्हणे. काय काय नाही मला पाटलासोबत धोका झाला, खूप मोठा धोका झाला. बाईचा नाद हो. शब्द मता वरदातून निघाले शब्द तोंडातून निघलेले शब्द काढ रे. फोटो काढ. आता आम्ही गणेश मंदिर पाहिलेलं आहे. नंतर इकडे मित्रमंडळी बसलेले आहे आमची बड्यापैकी. दोन नवीन मित्र भेटलेले आहेत मस्त बड्यापैकी घरामध्ये. तिकडे आमचे रविदास बांदुलकर साहेब येणाऱ्या काळातील येणाऱ्या काळातील PSI STI UPSC असिस्टंट मॅनेजर बँक मॅनेजर डायरेक्ट हायवेला घेणार आहे म्हणा. नवीन खूप थकवा आलेला आहे आम्हाला. आता बसलेला आहोत इकडे. इकडे डोंगर दाखवा बोलताही नाही गेले. आता झालं आता. नमस्कार. खतम. टीव्ही शो संपलेला आहे. तरी घरी जाऊन भजी खाऊया. तर अशा प्रकारे आपला ब्लॉग खतम झालाय, संपला. आम्ही आता खाली उतरणार आहोत थोड्या वेळानंतर. बीबी का मकबरा बघितला. नंतर मग तिथून जेवण करायला गेलो. नंतर काही वेळानंतर पेपर झाला ग्रामसेवकचा. नंतर मग तिकडून शिर्डीला गेलो. मस्त रूम केली पद्धतशीरपणे. 50 रुपये दिले. कोणी दिले नाही, कोणी दिले. एक नंबर मस्त झोपलो. कोणी म्हणे पोट खाली आहे, कोणी म्हणे पोट आहे. दारू पिणारे फक्त मी नव्हतो, रविदास एक होता. ते रविदास एकटाच होता. रविदास आम्ही 4 मित्र मग दुधाच्या धुलेला पाण्याचे होतो. नंतर वरचा गड किल्ला चिल्ला. आता जाता होईल. कोणता किल्ला साहेब? शिर्डी जाणार. शिर्डीच नाही चांगला तू. शिर्डीला गेलो बड्यापैकी. चाय बी पेला. आरती सुरू होती मस्त. मग 2-3 पोऱ्या बघितल्या. मजाक मस्ती ट्रेन वाली ते आधी सुरुवातीला हो यार काय मग तुम्ही अलग. ऐतिहासिक स्थळ आहे जिथे आमच्या पाटलांची फाटली होती. इकडं एकेकाळी हे बघून माझी पण फाटली होती. मी इथून रस्ता आहे म्हणून मला माहित नव्हतं. मी त्यांना सांगितलं आणि मी गेलो. म्हणून बरं झालं म्हणून आलो वरून खाली. नाही तर पाटलांना वाटलं की इथून चढायचं आहे. इतका हिरकणीचा व्हिडिओ बघितला गेलो वरी.